फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. तर पार्सल आलेलं आहे, तर काय आहे ते ओपन करूया. तर हे सिल्क फॅब्रिक जो असते ना, सिल्क शायनिंग तसलं बांधणी डिझाईन दाखवलेलं आहे इमेजमध्ये. पण हे जरा बघा अशा प्रकारचं आलेलं आहे. ओपन करूया आपण. ॲक्वा ब्ल्यू कलर आहे. कलर छान आलेला आहे एकदम. हे बघा एम्ब्रॉयडरी आहे. एम्ब्रॉयडरी बहुतेक हे लेस लावलेले आहेत बघा साडीला. आणि हे बघा गोंडे किती छान आहेत, मस्त आहे. हेच साडीचं पदर येणार आहे. कंप्लीट साडी अशीच आहे. दोन्ही कोपऱ्याला असे टसल्स लावलेले आहेत. हे बघा एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं लेस आहे. बांधणी पॅटर्न आहे. तर त्यांनी सिल्कमध्ये दाखवलेलं, पण हे सिल्क नाही आहे. अशा प्रकारचं कापड आहे बघा. इमेजमध्ये वेगळं होतं आणि कापड हे तर वेगळं आलेलं आहे. हे बघा. तर कंप्लीट ओपन करून बघते मी ब्लाऊज कसं आहे काय आहे ते तुम्हाला पण दाखवते. हे बघा मी साडी कंप्लीट बघितलेलं आहे. साडीचा ब्लाऊज बघत होते मी. हे बघा हे असे 2 तुकडे दिलेले आहेत ब्लाऊजचे. आणि बघा हे लहान मुलींना आहे ना तेवढं बसतं ब्लाऊज. मोठ्यांना तर बिलकुलच बसणार नाही. अर्धा मीटरसुद्धा नाही आहे. हे एवढं कमी आहे ब्लाऊज पीसमध्ये, तर ब्लाऊज होणारच नाही. आणि हे स्लीव्ज असं दिलेत. हे बघा लहान मुलीचे एवढेच हात बसणार एवढंच आहे. आणि इकडं पण नाही इकडं पण नाही. आणि हे पुढचं भाग आहे उंचीला पण कमी आहे. एम्ब्रॉयडरी दिलेलं छान आहे डिझाईन, पण ब्लाऊज पीस कमी आहे. आणि हे अखंड पण नाही दिलं त्यांनी, असं 2 तुकडे दिलेत. हे बघा मी दाखवते त्यामुळं. आणि उंचीला साडी कमी आहे. उंची बघा. हे वर्क वगैरे सगळं छान आहे, पण साडी उंचीला पण कमी आहे. आणि ब्लाऊज पीस तर बसणारच नाही आहे. त्यामुळं हे साडी मला रिटर्न करावं लागणार आहे. तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मी साडी मोजून बघितले. साडी 5.5 म्हणून सांगितलेलं आहे. फक्त 5.25 मीटर साडी आहे. आणि ब्लाऊज पीस 80 सेंटीमीटर सांगितलेले आहे. 80 नाही, खूपच कमी आहे ब्लाऊज पीस. आणि एवढं तुकडे आहेत ना, ह्यात ब्लाऊजच होणार नाही आहे. अशा प्रकारचं आहे. बाकी वर्क वगैरे छान आहे. उंचीला कमी आहे. हे मुलींना, लहान मुलींना साडी घालता येईल अशी आहे साडी. मोठ्यांना आणि उंचीला जास्त असणाऱ्यांना साडी बसणारच नाही आहे. तर मी माझा रिव्ह्यू दिलेला आहे. तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.